काहीही दोष नसताना माझ्या नवऱ्यानं लात मारून या वाड्यातून बाहेर हाकलून देण्याची वाट बघत बसण्यापेक्षा गोदा पाटलींच्या वाड्याला आग लावून नागिन मेळा बाहेर काढायची आणि ठेचायची. मीच या पाटलींच्या वाड्याला लात मारून या घराचा त्याग करीत आहे. नाही हिला अन्न पाण्या वाचून झिजवून मारलं ना तर नावाची गोदा पाटली नाही मी. खबरदार पुन्हा या शेतावर आलास तर ही सरपंचगिरीची शिरलेली नशा उतरवायला मला 5 मिनिटं लागत नाही. ओ खेचा झिंजा आणि गावावर धिंड करायची. माझ्याच राजीनाम्याची भीक माझ्याचकडे मागण्याची पाळी आलेल्या भिकाऱ्याची मला गरज नाही. खबरदार पुन्हा तर राजकारणाच्या फंदात पडशील तर. अरे बघ बायकांनी बांगड्या फेकून हातात बांगड्या भरा बांगड्या हातात तलवारी घेतल्यात तलवारी. त्या आमदारानंच पाटलींना भडकवलं. आहो टकमक नजरा करते माया टकमक नजरा करते माया टकमक आहो टकमक नजरा एकदम झकास बबन्या बोट हाताचा बोट नाही वया डोंगा मोठेच अगोरले आहा बे देवासाठी तर मरी मारतेत मसनी. हगवणीवर बहुगुणी हगवणीवर बहुगुणी. जिंदगीत पहिल्यांदा रोजंदारीवर आलो तिथेही डुबवलास. अबे आमदाराची सभा आहे का लहानसण गोष्ट आहे का बे बाहेर. सोडा मला कोणीतरी सोडा सोडा मला सोडा दादा 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 पण हे गावाच्या भल्यासाठी आहे. क्रिकेट नाव घालताना संमती घेतली पाहिजे एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला. की त्यांना वर्षानुवर्ष राज्य उपभोग यायचं. आता जिवंत आहे फक्त नागिन. अरे पाटील जिवंत असेपर्यंतच वाड्याची पाटली शोभून दिसते. खवळलेली